अर्धही म्हणू वाटत नाही का? बरं अगोदर महिला म्हणतील मग पुरुष. हात खाली घ्यायचेच नाहीत आता. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. आता पुरुष. आता महिला शांत बसा. हात खाली घ्यायचेच नाहीत. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. सगळ्यांनी मोठ्या आवाजात गा. जय जय श्री राधे हा काय सांगत होती मी कथेत? सांगा बरं. खरं तर हा प्रश्न मी पहिल्यांदा विचारते, पण म्हणतो थोडं मध्यात गेल्यावर विचारावं. आता काय ऐकलं तुम्ही? कालचं तर सोडा. आता काय ऐकलं आपण? कथा ऐकली. हो कथाच, पण कुठली कथा? निष्काम भक्ती, भगवंताच्या चरणाची भक्ती. बरोबर. गोपिकांनी भगवंतावरती नितांत प्रेम केलं, निस्वार्थ भक्ती आपण ऐकली. आता भागवत ग्रंथाची निर्मिती कशी झाली याची कथा आपण ऐकायची. पुऱ्या धनश्री द्या. का ग्रंथ निर्माण केला? या ग्रंथाला निर्माण करण्याचा हेतू काय? सूतजी महाराज सांगतात शौनकांना. द्वापारे समनुप्राप्ते तृतीय युग पर्यये जातः पराशराद्योगी व्यासं व्याकलया हरे. सरस्वती नदीच्या किनारी दुःखी अवस्थेमध्ये, चिंताग्रस्त अवस्थेमध्ये, खिन्न अवस्थेमध्ये बसलेले श्री कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यासजी. ज्या महर्षी वेदव्यासांनी अनेक ग्रंथांची रचना केली, लाखो श्लोकांचं महाभारत रचलं. एका वेदाचं 4 वेदांमध्ये विभाजन केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4ही विभागण्या केल्या. अनेक धर्मग्रंथ, अनेक शास्त्र लिहिली. पण एवढं सगळं लिहिल्याच्या नंतर सुद्धा सरस्वती नदीच्या किनारी अत्यंत दुःखी, चिंताग्रस्त अवस्थेमध्ये बसलेले श्रीकृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यासजी. तेवढ्यात तिथं नारदांचं आगमन झालं. नारदांनी आल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून प्रश्न केला. पाराशर्य महाभाग भवतः कश्चिद आत्मना परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा. म्हणे व्यासजी, तुम्ही लाखो श्लोकांच्या महाभारताची रचना केली. कोण म्हणतंय? नारदजी व्यासांना म्हणतात. आता नारदाने व्यासांचा संवाद चालू आहे गंगा किनारी. पाराशर्य महाभाग भवतः कश्चिद आत्मना, म्हणे हे व्यासजी, तुमचं शरीर आणि तुमचं मन तुम्ही केलेल्या कर्माने संतुष्ट आहे ना? किती गोड प्रश्न केला, बघितलं का? तुमचं शरीर आणि तुमचं मन तुम्ही केलेल्या चिंतनाने आणि कर्माने व्यवस्थित तर आहे ना? कारण तुम्ही अनेक धर्मग्रंथ लिहिलेत, महाभारत रचलं, वेद पुराण लिहिली, अनेक ग्रंथाची रचना केली, तरी सुद्धा तुम्ही इतके अशांत, एवढे दुःखी का बसलात? कशामुळे इतके अशांत आहात? का दुःखी आहात? तुमचं कारण मला सांगा. एवढ्या सगळ्या धर्मग्रंथांची रचना करून सुद्धा तुम्ही अशांत का आहात? त्या अशांतीचं कारण मला कळेल. नारदांनी प्रश्न केला. पण एक सांगू, नारदांनी जो प्रश्न केला ना, या विषयावर मला थोडं बोलायचं. काय प्रश्न केला होता? तुमचं शरीर आणि तुमचं मन तुम्ही केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना? कारण आपल्या जीवनामध्ये जे दुःख येतं ना, आपल्याला सुख दुःख कोणी बाहेरून नाही देत. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखाचं कारण काय आहे? तर आपलं कर्म. बऱ्याच वेळेस लोक म्हणतात, नाही हो,
आम्ही या जन्मामध्ये काही सुद्धा चुकीचं कर्म नाही केलं, सगळी चांगली कर्म केली आहेत. या जन्माचं नाही, पूर्व जन्माचं कुठलं तरी पाप, कुठलं तरी कर्म आपल्याला या जीवनामध्ये दुःख देऊन जाते. लोक म्हणतात मला याने दुःख दिलं, मला याने फार त्रास दिला. अहो, सुख दुःख कोणी बाहेरून नाही देत. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख येतं ते आपण केलेल्या कर्मामुळेच आपल्याला प्राप्त होतं. एकदा एका घरामध्ये एक मुलगा, त्याची पत्नी आणि त्याची 2 मुलं राहत होती. आणि त्या मुलाचा बाप 60 वर्षाचा म्हातारा, तोही त्यांच्या सोबत राहत होता त्या घरामध्ये. पण तो 60 वर्षाचा जो म्हातारा आहे ना, वय झालेलं, शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग झालेले, आजार झालेला, रोज त्या बापाचा आजार ठीक करता करता ती सूनही कंटाळून गेली होती आणि मुलगाही कंटाळून गेला होता. रोज याला हॉस्पिटलला घेऊन जा, रोज याला गोळ्या औषध द्या, धड मरतही नाही, नीट आम्हाला सुखाने खाऊही देत नाही. मुलगा आणि सून विचार करायचे. पण त्याचं प्रारब्ध असं, त्या म्हाताऱ्याचं मरणही लवकर येत नव्हतं. रोज यांना त्रास व्हायचा. सुनबाई उठली, रोज भांडे आपटायची, म्हणे नाही तो डोक्याला ताप आहे, रोज याला हॉस्पिटलला घेऊन जा, रोज ह्याला गोळ्या खायला द्या, रोज ह्याची सेवा करा. म्हणे किती दिवस हा कटकट, हा त्रास आपण सहन करायचा. मुलगाही कंटाळलेला, सूनही कंटाळलेली त्याची सेवा करता करता. एके दिवशी नवरा आपल्या बायकोला म्हटला, म्हणे मी एक काम करतो, मी माझ्या बापाला वृद्धाश्रमात नेऊन सोडून येतो. पत्नी म्हणली, तुम्ही फार चांगला विचार केलाय बरं, बहुतेक मी भगवंताची पूजा करते म्हणून मला तुमच्यासारखा नवरा भेटावा. म्हणे चांगला विचार आहे तुमचा, ठीक आहे म्हणे, तुम्ही वृद्धाश्रमात नेऊन सोडून या. मग ऑफिसवरून घरी आला, वडिलांना घेतलं. पण एक गंमत मला तुम्हाला सांगायची, म्हातारी माणसं आणि मांजरं, मला नावं ठेवायचं नाहीये, मला त्यांच्या स्मरण शक्तीचं कौतुक करायचंय. म्हातारी माणसं आणि मांजरं कितीही दूर नेऊन सोडून या, आपण यायच्या आधी ते घरी येऊन पोचतात. मग झालं काय, याने आपल्या बापाला गाडीमध्ये बसवलं, वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. वृद्धाश्रमात नेऊन सोडलं, हा घरी येऊन पोचतोय तोपर्यंत त्याच्या अगोदर तो म्हातारा घरी येऊन परत खुर्चीवर बसलेला तयार. आता काय करायचं, बाप वृद्धाश्रमात राहायला तयार नाही. रोजची कटकट, रोज याला औषध द्या, रोज याला गोळ्या द्या, याला सांभाळा. रोज उठलं की सुनबाई शिव्या द्यायची, रोज मुलगा कटकट करायचा, याला कोणी बरं बघायचं नाही. मग नवऱ्याने विचार केला, त्या मुलाने विचार केला, म्हणे बस झाला आता, खूप सहन केलं, म्हणे आता नाही सहन करायचं. पत्नी जवळ गेला आणि पत्नीला म्हणला, म्हणे हे बघ, मी एक काम करतो, मी याला काशीला घेऊन जातो आणि काशीच्या गंगेमध्ये ढकलून देतो. मग पत्नी म्हणली, काय म्हणे, मी 16 सोमवारचं व्रत केलं होतं, बहुतेक त्याचंच फळ आहे की तू तुमच्यासारखा असा तपस्वी आई वडिलांची सेवा करणारा मला पती भेटला. पत्नी म्हणे चांगला विचार आहे म्हणे तुमचा, चला म्हणे. मग हा गेला बापाजवळ, म्हणे पिताजी, म्हणे बाबा उद्या आपल्याला काशीला जायचं आहे, म्हणे चला आपण काशीला जाऊन येऊ. तो म्हातारा विचार करू लागला, रोज उठल्याबरोबर मला अपशब्दाने बोलतो, रोज शिव्या घालतो, आणि आज नेमकं काशीचं कसं काय बोलतोय, ही गंगा उलटी कशी काय वाहत आहे. म्हणे ठीक आहे जाऊ म्हणे. यांचा घरामध्ये रोज शिवाश्राप ऐकण्यापेक्षा त्या गंगेमध्ये जाऊन मेलेलं परवडलं, पण घरात राहणं काय चुकीचं आहे. हा विचार करू लागला. म्हणे ठीक आहे सामान भरतो म्हणे. म्हातारा म्हटलं, मुलगा मला सामान कशाला, सामान त्यांनी भरलं पाहिजे ज्याला परत यायचं, तुम्हाला परत यायचंच नाही तर सामान कशाला भरताय. मग निघाले रात्रीची ट्रेन. कुठे निघाले, काशीला. काशीला निघाले, ट्रेन पोचली रात्रीच्या 12 वाजता काशीमध्ये. आणि 12 वाजता उतरल्याबरोबर तो म्हातारा आपल्या मुलाला म्हटला, अरे बाबा रात्रीच्या मध्यरात्री आपण इथं उतरलोय, एखादी धर्मशाळा बघ, एखाद्या धर्मशाळेमध्ये आपण जाऊ आणि सकाळी उठल्यावर मग गंगेच्या स्नानाला जाऊ. त्या मुलाने विचार केला, जर सकाळी जर यांना ढकलायचं म्हटलं तर सगळे लोक बघतील, त्याच्यामुळे ही आताची संधी सोडून चालणार नाही.
रात्रीच्या 12 वाजता मी यांना ढकलून जरी दिलं तरी कोण इथं बघायला येणार नाही. कितीही आरडाओरड केली तरी कोण वाचवायला मध्यरात्री येणार नाही. याने नुकतंच कारण सांगितलं म्हणे बाबा तसं नाही, ज्या वेळी ज्या ठिकाणी काशीला तुम्ही पोचता त्याच वेळेस गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे म्हणे. नुकतंच कारण सांगितलं. बापालाही पटलं. बापाला मग ठीक आहे, गंगेमध्ये स्नान करायचंय म्हणे. हो गंगेला स्नान करायचंय म्हणे. मग बापाने सांगितलं मी इथं काठावर म्हणजे कडेला बसून मी स्नान करतो, गंगेच्या काठावरती बसतो आणि मी स्नान करतो, तुला जायचं मध्ये जाऊन स्नान करून ये. म्हाताऱ्या बापाने सांगितलं. मुलाने परत सांगितलं म्हणे तसं नाही, कमीत कमी नाभीच्या वर तरी आपण पाण्यामध्ये गेलं पाहिजे तर तीर्थक्षेत्राचं पुण्य लागतं म्हणे. म्हणे चला. बापाच्या हाताला जबरदस्ती धरलं, पाण्यात हळूहळू ओढायला, हात धरून आतमध्ये आणलं. कमरेच्या वर पाणी गेलं, छातीपर्यंत गेलं, मानापर्यंत गेलं, नाकात पाणी जाऊ लागलं. आणि जसं जसं आतमध्ये घेऊन जाणार तेवढा समोर एक खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये बापाला ढकलून देतय तोपर्यंत त्या म्हाताऱ्याने पटकन दुसरा हात पकडला. मुलगा बापाला म्हणू लागला अहो माझा हात सोडा, मला तुम्हाला परत घरला घेऊन जायचं नाहीये, मी तुम्हाला मारण्याकरता मी तुम्हाला ढकलण्याकरता इथं आणले, म्हणजे माझा हात सोडा, मी तुम्हाला घरी घेऊन नाही जाऊ शकत. बापाने सांगितलं अरे मला तरी कुठे तुझ्या सोबत घरी यायचंय, मलाही यायचं नाही. रोज उठल्याबरोबर सुनेचा आणि तुझा शिव्याश्राप मला घ्यावा लागतो, त्याच्यापेक्षा गंगेमध्ये मेलेला काय फरक पडतो, मलाही यायचं नाही म्हणे घरी. पण माझी शेवटची इच्छा एक आहे ती पूर्ण कर. म्हणे कसली इच्छा? म्हणे मला पाण्यामध्ये ढकलतोयस ना, इथं ढकलू नको, थोडं पुढच्या घाटामध्ये ने आणि तिथं ढकलून दे. म्हणे पुढच्या घाटामध्ये का, इथं का नाही? म्हणे नाही मला इथं नको, मला पुढच्या घाटामध्ये ढकलून दे. कोण म्हटलं? म्हातारं. मुलगा म्हणला इथं जरी ढकलला तरी तुम्ही मरणारच आहात आणि पुढच्या घाटात जरी ढकल तर मरणारच आहात, इथं तिथं काय फरक आहे? मग म्हातारा म्हणला मी इथं नको म्हणतोय कारण का, मला पुढच्याच घाटामध्ये का ढकल म्हणतोय, कारण मी माझ्या बापाला याच घाटात ढकलून दिलं होतं. केले कर्म झाले तेची भोग आले. जे कर्म त्याने केलं होतं त्या म्हाताऱ्याने, तेच कर्म त्याच्या मुलाच्या माध्यमातून त्याच्या वाटेला आले. त्या म्हाताऱ्या आजोबाने त्याच्या बापाला त्याच दरीमध्ये नेऊन टाकलं होतं. आजही त्याच्या मुलाने त्याला तिथंच नेऊन पोहोचवलं. सांगण्याचा मुद्दा काय, आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, या सुख दुःखाला कारणीभूत दुसरे नसतात, आपण स्वतः असतो. कर्म करून झालं तेच भोगाला येतं आपल्याला, म्हणून कर्म चांगली करा. तसं नारदांनी व्यासांना विचारलं नारदजी तुम्ही दुःखी आहात पण कशामुळे? अहो एवढ्या श्लोकांची महाभारताची रचना केली, दुःखाचं काय कारण? त्यावेळेस व्यासजी म्हटले नारदा मी सगळं केले, लाखो श्लोकांच्या महाभारताची रचना केली, अनेक धर्मग्रंथ रचली, पण तरी सुद्धा माझ्या मनामध्ये कुठल्या तरी घटनेची कमतरता जाणवते आणि माझ्यामध्ये कुठल्या घटनेची कमतरता आहे हे मला समजत नाहीये. नारदा तुम्ही ब्रह्मपुत्र आहात, तुम्ही मानसपुत्र आहात, काहीतरी मला उपाय सांगा जेणेकरून माझं मन शांत होईल, स्थिर होईल. नारदजी म्हटले व्यासजी तुम्ही सगळं केलंय, पण जोपर्यंत तुम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन, जोपर्यंत तुम्ही भगवंताच्या लीलेचं चिंतन, जोपर्यंत तुम्ही भगवंताच्या महात्म्याचं चिंतन करत नाहीत ना, तोपर्यंत सगळं शास्त्र सगळं ज्ञान अर्धवट आहे. व्यासजी भगवंताच्या नामाचं चिंतन करा. तुम्ही म्हणताय मी महाभारत रचलंय, महाभारत काय नाही सगळं आहे, पण मला सांगा ज्याच्या जीवनामध्ये ज्याला भगवंताची भक्ती प्राप्त करून घ्यायची आहे त्या व्यक्तीकरिता तुम्ही काय केलंय? व्यक्तीने धर्म कसा करावा याचा उल्लेख तुम्ही केलाय, व्यक्तीने अर्थ कसा कमवायचा याचा उल्लेख तुम्ही केलाय, व्यक्तीने आपल्या कामनांची पूर्ती कशी करायची याचाही उल्लेख तुम्ही केलाय, व्यक्तीने मोक्ष कसा प्राप्त करायचा याचाही उल्लेख तुम्ही महाभारतामध्ये केलाय. पण व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती कशी करायची त्या भक्तांकरिता तुम्ही काय केले? नारदजी म्हणतात व्यासांना तुम्ही भगवंताच्या लीलेचं चिंतन, अहो भगवंताच्या नामाचा प्रभाव जीवनामध्ये फार मोठा आहे. तुम्ही अनेक ग्रंथ लिहिले आहेत, गोष्ट मान्य आहे,
पण त्या परमहंसाकरिता भक्ताकरिता तुम्ही काय केले? धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थाचं वर्णन तुम्ही केले. पण असं काहीतरी करा जेणेकरून या संसारातल्या लोकांचा उद्धार होईल. त्यांच्या उद्धाराकरिता काहीतरी तुम्ही करा. काय करायचं याच्याकरिता उपाय सांगितला. म्हणे भगवंताची नाम साधना करा, भगवंताचा जप करा आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे. भगवंताचं नाम घेतल्यानं काय होतं याचं उदाहरण मी तुमच्या डोळ्यासमोर आहे. नारदजी व्यासांना आपल्या पूर्व जन्माची कथा सांगताय. म्हणे व्यासजी, मी एक दासी पुत्र होतो. माझी आई रोज लोकांच्या घरचं काम करायची, पण माझी आई फार सात्विक वृत्तीची होती. रोज भजन करायची, रोज भगवंताचा पाठ करायची आणि मग घरामध्ये जेवण बनलं की भगवंताला प्रसाद दाखवायची आणि तो प्रसाद मला जेवायला द्यायची. इतकी माझी सात्विक वृत्तीची माझी आई. पण एके दिवशी झालं असं, आमच्या गावामध्ये चातुर्मासाकरिता काही साधू संत आले होते. हे सगळं नारदजी व्यासांना सांगताय. चातुर्मासाकरिता काही साधू संतांचं आगमन आमच्या गावामध्ये झालेलं होतं. मग आमच्या आईने मला सांगितलं की नारदा, आपल्या गावामध्ये एवढे तपस्वी साधू संत आले, तू एक काम कर, रोज त्या संतांची सेवा करत जा, त्यांच्या कथा ऐकत जा, त्यांच्याशी संवाद साधत जा. असं रोज माझी आई मला सांगायची. मी रोज त्या संतांच्या कथेला जायचो, रोज भजन गायचो, रोज नामसंकीर्तन करायचो, रोज त्यांची अखंड सेवा करायचो. त्यांना काय हवं नको सगळं मी बघायचो. बघता बघता 2 महिन्याचा कालावधी निघून गेला. राहिले फक्त 2 महिने. मला असं वाटायचं की हे संत महात्मे माझ्या गावामधून जाऊच नाही, अखंड कथा माझ्या गावामध्ये चालावी, असं माझ्या मनामध्ये भाव असायचा. बघता बघता 4 महिन्याचा कालावधी व्यतीत झाला आणि ते संत महात्मे ज्यावेळेस जाऊ लागले त्यावेळेस नारदजी त्या संतांजवळ गेले आणि संतांना म्हणू लागले, म्हणे मलाही तुमच्यासोबत यायचं. तुम्ही भजन करताना, तुम्ही कीर्तन करताना, तर मलाही तुमच्यासोबत घेऊन चला. म्हणे मलाही तुमच्यासारखंच भजन करायचंय, मलाही तुमच्यासारखं कीर्तन करायचंय, मलाही तुमच्यासोबत यायचंय. संतांनी सांगितलं, बाळा तू तुझ्या अगोदर आईला विचार, मग तुला आम्ही घेऊन जातो. नारदजी आणि संत महात्मे नारदांच्या आईकडे गेले आणि नारदांच्या आईला विचारलं, का हो म्हणे तुमचा मुलगा आमच्यासोबत यायचं म्हणतोय, घेऊन जाऊ का म्हणे याला. नारदांच्या आईनं सांगितलं, म्हणे महात्मा, तरुण वयामध्ये माझे पती गेले आणि माझ्या जीवनाचा आधार जर कोण असेल तर माझा मुलगा आहे. मी जे जगते ना ते फक्त याच्या आधारावर जगते आणि जो असलेला आधार जर तुम्ही माझ्यापासून घेऊन गेलात तर मी कुणाच्या आधाराने जीवन जगायचं. असं करू नका, माझ्या मुलाला तुम्ही घेऊन जाऊ नका. मग संतांनी सांगितलं, नारदा तुम्ही अगोदर तुमच्या आईची सेवा करा. ज्या वेळेस तुम्हाला आमचं स्मरण होईल त्यावेळेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. पण कधी आम्ही तुम्हाला एक मंत्र देतो, एक श्लोक देतो, त्याचा तुम्ही जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय धीमहि, याचा निरंतर जप करा. असं सांगून संत महात्म्याने निरोप घेतला. मग इकडे नारदजी रोज भगवंताचं नाम संकीर्तन करायचे, भजन करायचे, संकीर्तन करायचे. पण एकदा झालं असं, नारदांच्या जीवनामध्ये जे नारदजी सतत रात्रंदिवस हसत खेळत राहायचे, रात्रंदिवस भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये निमग्न राहायचे, त्या नारदांच्या जीवनामध्ये असा दुःखाचा डोंगर कोसळला की त्या दुःखाचा आरपार राहिला. कधीही न रडणारे नारदजी त्या दिवशी एवढं रडले का? नारदाची आई गोट्यामध्ये गाईचं धार करण्याकरता म्हणून गेली, पण झालं असं, सर्पदंशाने नारदाच्या आईचा मृत्यू झाला. तरुण वयामध्ये बाबा वडील गेले, आईही गेली. काय करायचं? एक गोष्ट सांगू, ज्यांच्या आई वडील आहेत ना ते खरंच खूप भाग्यवान आहेत. आणि ज्याचे नाही आहेत ना त्याच्याविषयी मीही काही नाही बोलू शकत. एक दोन्ही डोळ्याले आंधळी असलेली एक आई होती.
काय होतं, जोपर्यंत आई असते ना तोपर्यंत तिच्या भावनेची, तिच्या कुठल्या घटनेची कदर आपल्याला कधीच नसते. तिच्या विचाराने, तिच्या मताने आपण कधीच नाही वागत. तिच्या भावनेला आपल्या जीवनामध्ये कधीच किंमत नसते. पण आधीच म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे. तसं दोन्ही डोळ्याने ज्यावेळेस नारदजी आपल्या आईचं दृश्य पाहू लागले, अत्यंत दुःख झालं. मग एक माता माऊली होती, एक आई, एका डोळ्याने आंधळी होती आणि तिचे पती देशाची सेवा करता 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 शहीद झाले होते. पण त्या वडिलांचं आणि त्या आंधळ्या आईचं एक पुत्र होता, एक मुलगा होता त्यांना. आणि जो शहीद झाला होता ना, त्या मुलाचा बाप देशाची सेवा करता करता जो शहीद झाला होता, त्याची एक इच्छा होती की माझा मुलगा जिल्हा अधिकारी व्हावा. त्या बापाची इच्छा होती. पण देशाची सेवा करता 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 तोही शहीद झाला. मग आई होती, आईला माहिती होतं की आपल्या पतीचं स्वप्न होतं की आपल्या मुलाने जिल्हा अधिकारी बनावं. हे स्वप्न होतं, ते स्वप्न मला पूर्ण करायचं. रोज लोकांच्या घरी काम करायची, मिळेल तेवढे पैसे आणायची, मुलाला शिकवायची. बघता बघता तो मुलगा कॉलेजला 11वी 12वीच्या क्लासमध्ये गेला. पण ज्या वेळेस तो क्लासमध्ये जायचा ना, त्यावेळेस त्याला कॉलेजमधली मुलं चिडवायची. म्हणे काय म्हणून, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला म्हणून चिडवायचे. त्या मुलाला त्याचं फार वाईट वाटायचं. हा एके दिवशी आई जवळ गेला आणि आईला म्हटला, म्हणे आई, रोज कॉलेजमध्ये गेलं की मला सगळी मुलं म्हणतात आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. तू का आंधळी आहे सांग ना मला एकदा, म्हणजे मला त्यांना सांगता तरी येईल. रोज कॉलेजमध्ये गेल्याबरोबर मला आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला म्हणतात. का आंधळी आहे सांग ना मला, तू कशामुळे? आईनं सांगितलं, बाळा, मी का आंधळी आहे हे सांगण्याची आता वेळ नाहीये. ज्यावेळेस योग्य वेळ येईल ना, त्यावेळेस मी सांगेन की मी का आंधळी आहे. मग बघता बघता काही कालावधीमध्ये व्यथित झाला. आपल्या मुलाला जिल्हा अधिकारी बनवायचंय म्हणून ती रोज लोकांच्या घरचं मिळेल ते काम करायची, भांडे घासायची, धुणं धुवायची, मिळेल ते तितका तुकडा खायची, उरलेला आपल्या मुलाला आणून द्यायची. इतकं कष्ट तिने त्या मुलासाठी घेतलं. मुलगा म्हणला, आई, मला जिल्हाधिकारी बनायचंय, पण मला पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन अभ्यास करावा लागेल. आई म्हटले, ठीक आहे, मी रात्रंदिवस लोकांच्या घरचं काम करते, तुला जिथे शिकायचंय तिथे शिक. आईने सांगितलं. हा पुण्यासारख्या शहरामध्ये गेला शिकायला. एवढं एज्युकेशन घेतलं. बघता बघता तो मुलगा जिल्हा अधिकारी झाला. जिल्हा अधिकारी झाला ही बातमी गावामध्ये कळाली, त्या आईला कळाली. आईनं आरतीचं ताट हातामध्ये घेतलं, म्हणे माझा मुलगा येणारा जिल्हा अधिकारी झालाय, म्हणजे त्याला ऑप्शन करायचंय मला. एवढा आनंद त्या आईला झाला, त्या आनंदाचा आरपार नाही राहिला. एवढा आनंद झाला. त्या मुलाला गावामध्ये बोलवलं, ग्रामपंचायत मध्ये सत्कार करायचा ठरवला. पण ज्यावेळेस मुलगा घरी आला, आईने ओवाळलं, त्यावेळेस तो मुलगा आपल्या आईला काय म्हटला माहितीये? म्हणे, आई, ज्या वेळेस माझा ग्रामपंचायत मध्ये स्टेजवरती ज्यावेळेस सत्कार होईल ना, त्यावेळेस तू माझ्या व्यासपीठावर स्टेजवर यायचं नाही. मुलगा म्हटला. त्या आईच्या हातामध्ये ताट आहे, त्याचं औक्षण करायला घेतलंय. तिचं हृदय भरून आले. अरे, मी एवढे वर्ष कष्ट घेतले त्याला शिकवण्याकरिता, आणि आज हा मला म्हणतो की माझ्या व्यासपीठावर माझा सत्कार होत असताना येऊ नको म्हणतोय. त्या आईला एवढं दुःख होऊ लागलं, इतकं दुःख होऊ लागलं. ती म्हणले, ठीक आहे बाळा, नाहीये. मग ग्रामपंचायतीच्या बाहेर सगळ्यांना बोलवलं, सत्कार करायचाय. सत्काराकरता सगळे यजमान आले. गावातल्या काही लोकांना बोलवलं, व्यासपीठावर त्याला बोलवलं. पण ती माय, ती आई
त्या कोपऱ्यातून आपल्या मुलाकडे पाहत होती. तिला धड रडताही येत नाहीये ना तिला धड बोलताही येत नाही. तोंडाला पदर राहून ती कोपऱ्यातून रडत होती. ज्याच्या मी माझ्या मुलाला कुठे कमी पडले की माझा मुलगा म्हणतो की माझा सत्कार होत असताना माझ्या समोर येऊ नको. ज्याच्याकरिता लोकांच्या घरचं मी काम केलंय, ज्याच्याकरिता लोकांच्या घरची उष्टी ताट मी धुतले, रात्रंदिवस कष्ट केले मी त्याच्याकरिता, आणि तो मुलगा आज मला म्हणतो की व्यासपीठावर येऊ नको. तोंडाला पदर लावून ती माय कोपऱ्यातून रडत होती. तेवढ्यात झालं असं, गावच्या पाटलाची नजर गेली त्या मुलाच्या आईकडे. त्याने विचार केला मुलाचा सत्कार होतो आई, आणि आई म्हणजे तोंडाला पदर लावून रडतायत. पाटलाला राहवलं नाही. पाटील धावत घेतले, आईच्या हाताला धरलं. म्हणे आई तुम्ही काय करताय? अहो तुमच्या मुलाचा सत्कार होत आहे, चला म्हणे व्यासपीठावर. हाताला धरलं आणि व्यासपीठावर समोर आणलं. जसं आईला समोर आणलं हे मुलाने पाहिलं, सत्कार केलेला हारही फेकून दिला, सगळं जागेवर टाकलं आणि राग पुण्यासारख्या शहराला निघून गेला. म्हणे मी सांगितलं होतं आईला माझ्या सत्कार होत असताना आंधळ्या डोळ्याने व्यासपीठावर माझ्यासोबत यायचं नाही म्हणून सांगितलं होतं, तरी सुद्धा आली. कालांतराने मुलाचं लग्न झालं, संसार थाटला गेला, तो त्याच्या संसारामध्ये रममान झाला. थोडा कालावधीमध्ये व्यतीत गेल्याच्या नंतर त्या मुलाची आई आजारी पडली. एवढी आजारी पडली की तिला जागेवर झोपलेलं उठता सहित येत नव्हती, एवढी आजारी पडली. पण तिच्या मनात एकच भाव, मला माझ्या मुलाला भेटल्याशिवाय बघितल्याशिवाय मला अजून मरायचं नाहीये, बरं माझ्या मुलाला तुम्ही बोलवा. तिचं फक्त मुलाविषयीचं प्रेम होतं. गावकऱ्यांना सांगितलं म्हणे माझ्या मुलाला बोलवून घ्या ना तुम्ही. गावकऱ्यांनी पत्र पाठवलं, म्हणे साहेब तुमची आईची तब्येत ठीक नाही आणि तुमची आई तुम्हाला भेटायचं म्हणते, या म्हणे. मुलाने पत्र पाठवलं आणि सांगितलं आईच्या आजाराचा जेवढा काही खर्च येईल मी तेवढा सगळा खर्च ऑनलाईन पाठवतो, पण मला यायला जमणार नाही, तुम्ही बघून घ्या म्हणे काय आहे ते. पण एके दिवशी ती मैया, ती आई मुलाच्या आठवणीमध्ये आज येईल, फक्त दरवाजाकडे आस लावून बघितली, आस लावून बसलीये की माझा मुलगा आता येईल, आज येईल, आज तरी मला भेटेल. मुलाची वाट पाहत 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 शेवटी त्या आईनं जागेवरती प्राण सोडले. पुन्हा गावकऱ्यांनी पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहून त्या साहेबाला दिलं. म्हणे साहेब अहो आता तरी माईच्या तुमच्या अंत्यविधी करता तरी गावाकडे या. परत मुलाने सांगितलं अंत्यविधीचा जेवढा काही खर्च येईल ते सगळा पाठवतो, पण मला अंत्यविधीला यायला जमणार नाही. लिहिलं. गावकऱ्याने अंत्यविधी पार पाडला, सगळं कार्य उरकलं. काही दिवसानंतर अचानक याला गावाकडे काम आठवलं आणि काम आठवलं म्हणून हा गावाकडे आला. घरामध्ये पाहिलं, ज्या घरामध्ये ज्या भिंतीला बापाचा फोटो लागला होता त्याच्याच बाजूला आपल्या माईचा सुद्धा फोटो लागला हे त्याने बघितलं. अशांत घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या आईच्या फोटो जवळ एक चिठ्ठी लिहिली होती. ती चिठ्ठी त्याने बघितली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं त्या आईनं. काय लिहिलं होतं? बाळा तू मला कॉलेजला असताना प्रश्न विचारला होता की आई तू एका डोळ्याने का आंधळी आहेस असं मला विचारलं होतंस ना तू, त्याचं उत्तर आता आई त्या पत्रात लिहून ठेवलं होतं त्या आईनं. म्हणजे मी का आंधळी होते ते आई, ज्या वेळेस तू जन्माला आला होतास ना त्यावेळेस तू एका डोळ्याने आंधळा होतास. म्हणून मी डॉक्टर साहेबांना म्हटलं, म्हणे डॉक्टर साहेब मला 2 डोळे आहेत पण माझा मुलगा एका डोळ्याने आंधळा आहे, तुम्ही एक काम करा माझा एक डोळा काढा आणि माझ्या मुलाला बसवा जेणेकरून याला या जगताचा आनंद घेता येईल. त्यावेळेस त्या माईनं तो डोळा आपल्या मुलाला दिला होता. हे सगळं त्या पत्रात लिहिलं होतं.
ज्यावेळेस त्याला समजलं की वास्तविक आपली आई आंधळी नव्हती, जन्मता आपण आंधळे होतो, पण आपल्याला या जगताचा आनंद घेता यावा, हे जगत आपल्याला पाहता यावं म्हणून आपल्या माईने आपल्याला डोळा दिला होता, म्हणून आपली आई आज आंधळी होती. हे ज्यावेळेस पत्रामध्ये लिहिलेलं दिसलं, त्यावेळेस छातीवरती हात ठेवून तो मुलगा रडू लागला. इतका दुःख, इतका त्रास होऊ लागला, पण काय उपयोग काय त्याचा? जोपर्यंत आई होती तोपर्यंत तिच्या भावनेची किंमत नव्हती, आणि आई गेल्याच्या नंतर तिचा फोटो घेऊन रडण्यात कुठला उपयोग आहे? काय अर्थ आहे काय त्या घटनेला? ती माय. म्हणून मी एक निवेदन करेल, जोपर्यंत आई बाबा आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांच्या विचारानुसार आपण चला. कारण त्यांनी गेल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये अशी उणीव आपल्याला भासू नये की बाबा आपण आपल्या आई वडिलांकरता काहीच नाही केलं, इतकी त्यांची सेवा करा. तसं नारदजी जे कधीच रडत नव्हते, कधीच रडले नाही, ते नारदजी त्यांच्या जीवनामध्ये दुःख आला, आई गेली, वडील गेले, वनाच्या दिशेने आले आणि भगवंताचं नाम जप करत बसले. अंतःकरणामध्ये एक छबी प्रगट झाली, आणि छबी प्रकट झाल्याच्या नंतर नारदांना एवढा आनंद झाला की आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती झाली. तेवढ्यात ती छबी अंतःकरणामध्ये एका क्षणामध्ये अंतर्धान झाली. त्यावेळेस नारदजी कृष्णाला, भगवंताला आवाज देऊ लागले, आकाशवाणी झाली, नारदा तुम्ही अजून माझ्या प्राप्ती करता अपरिपक्व आहात, म्हणून तुम्ही एक काम करा, अजून साधना करा, अजून नाम जप करा, यमन द्या, अजून साधना करा, जप तप करा, जेणेकरून पुढच्या जन्मामध्ये तुम्ही माझा दास म्हणून माझ्या जवळ याल. आणि याचा परिणाम काय झाला? अंत तो गतवा. ज्यावेळेस नारदजी या संसाराच्या चक्रामधून ज्यावेळेस संपूर्ण संसार या प्रलयामध्ये नष्ट झाला, त्यावेळेस नारदांचाही मृत्यू झाला. आणि मग ज्यावेळेस दुसरा जन्म नारदांना प्राप्त झाला, तो जन्म आहे नारदाचा. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? नारदांच्या जीवनामध्ये नारदांनी भगवत प्राप्ती कशी प्राप्त केली? आई वडिलांची सेवा केली. प्रथम महताम सेवा तद दया पात्रता तथा श्रद्धा ततेषु धर्मेषु ततो हरि गुणश्रुती. प्रथम महताम सेवा, साधू संतांची सेवा केली होती. सेवा केल्याने काय प्राप्त होतं माहितीये? अभिवादनशीलस्य नृत्यं वृद्धोपि सेविन चत्वारी तस्य वर्धन्ते आयु विद्या यश आणि बल. आई वडिलांची, आपल्यापेक्षा ज्ञानी व्यक्तींची सेवा केल्यानं व्यक्तीच्या जीवनात 4 गोष्टी प्राप्त होतात. आयु, व्यक्तीचं आयुष्य वाढतं. विद्या, व्यक्तीला विद्या प्राप्त होते. आयु विद्या यश, व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीला यश प्राप्त होतं. आयु विद्या यश आणि बल या 4 घटना प्राप्त होत्यात. म्हणून निरंतर आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे, जी सेवा नारदांनी केली होती. आणि याचा परिणाम काय झाला? नारदांना साक्षात भगवंताचा दास म्हणून, भक्त म्हणून दुसरा अवतार प्राप्त करून दिला, तो आहे नारदाचा. आणि मग भगवंताने स्वतःनी आपली स्वतःची ती स्वर ब्रह्म विभूषित विना, ती विना भगवंताने नारदाला त्या नामाच्या स्वरूपात देऊन टाकली. ज्या विनेवरती नारदजी अखंड भगवंताचं नाम संकीर्तन गातात. देवदत्ता भीमाम वीणा, देवदत्ता भीमाम स्वर ब्रह्म विभूषिता गायमान शराम्य, गायमान शराम्य देवदत्ता भीमा वीणा.
ती स्वर ब्रह्म विभूषित विना जी भगवंतानी नारदांना प्रदान केली आणि त्या विनेवरती नारदजी सर्वत्र भजन करतात. हे सगळं नारदजी कोणाला सांगतायत? व्यासांना. म्हणे व्यासजी, तुमच्या सुद्धा जीवनामध्ये भगवत प्राप्ती, मनाला शांती व्हावी असं जर वाटत असेल तर त्याचं ज्वलंत उदाहरण मी आहे. मी फक्त भगवंताचं नाम गायलं होतं, तसं तुम्ही सगळं केलंय पण भगवंताचं नाम गायलं नाही, म्हणून तुमचं अंतःकरण अशांत आहे. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये शांतता प्राप्त होईल. आणि मग नारदांच्या माध्यमातून व्यासांनी ज्या ग्रंथाची निर्मिती केली त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. बोलिए श्रीमद भागवत महापुराण की जय. नारदांच्या माध्यमातून व्यासांनी 4 श्लोकातून 18,000 श्लोकांची संहिता व्यासांनी सरस्वती नदीच्या किनारी लिहिली. किती? फक्त 4 श्लोक. त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक व्यासांनी लिहिले. पण भागवताची अनुक्रमणिका कशी आहे माहितीये? नारायणाने ब्रह्मदेवाला भागवत सांगितलं होतं, ब्रह्मदेवांनी नारदाला सांगितलं होतं, नारदांनी व्यासांना सांगितलं, त्याच व्यासांनी शुकदेवांना सांगितलं आणि शुकदेवांनी परीक्षिती राजाला सांगितलं आणि त्याच परीक्षितीच्या माध्यमातून हे भागवत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं. याचा क्रम असा आहे, हे परंपरेनं आलेलं आहे. मग आता ग्रंथाची निर्मिती झाली, पण हा ग्रंथ आपल्याला प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवायचा आहे. हे भागवताचं ज्ञान प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवायचं आहे. मग कसं? कोणाच्या माध्यमातून आपण याला घरामध्ये पोहोचवायचं? याचा अधिकारी कोण आहे? मग आठवला आपला पुत्र, ज्याची कथा आपण पहिल्या दिवशी ऐकली होती. ज्या व्यासांचे पुत्र जन्मताच वनाच्या दिशेने निघून गेले होते, ऐकली होती की नाही? आता जो पुत्र वनाच्या दिशेने निघून गेलाय ना, त्याला परत बोलवायचंय म्हणे. मग कसं बोलवायचंय? मग व्यासांनी काय केलं? आपल्या आश्रमामधल्या मालकंस, आपल्या आश्रमामधल्या 2 मुलांना भागवतातले 2 श्लोक शिकवले आणि सांगितलं, मी जे श्लोक शिकवतोय ना ते श्लोक तुम्ही वनामध्ये गेलात ना की गायचं. आता ते शुकदेवजी काय करत होते? वनामध्ये भगवंताची साधना करीत बसलेले, निर्गुण परब्रह्माची उपासना. आणि हे व्यासांचे 2 शिष्य वनामध्ये गेले आणि वनामध्ये फुलं फळं घेत असताना भागवतातल्या दशमस्कंदातल्या वेणुगीताचा पहिला श्लोक त्या विद्यार्थ्यांनी गायला. कुठला श्लोक गायला? वरहापीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद वास कनक कपिशं वैजयन्तीं च मालम् रंध्रान वेणु अधर सुदया पूरयन गोप वृंदे वृंदा अरण्यम स्वपद रमणं प्राविशद गीत कीर्ती. वरहापीडम, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं. वरहापीडम नटवर वपुः, भगवान परमात्मा हजारो गायींना घेऊन वृंदावनामध्ये प्रवेश करतायत. कानामध्ये कुंडल आहे, गळ्यामध्ये वैजंती माळ आहे, कमरेला पितांबर बांधलेला आहे, त्याच्यामध्ये बासरी लावलेली आहे आणि सगळ्या गायींच्या मध्यामध्ये कृष्ण परमात्मा वृंदावनामध्ये येत आहे. एवढं सुंदर स्वरूप. वैजयंतीं च मालम रंध्रान वेणो अधर सुदया पूरयं गोपवृंदे. ज्या स्वरूपाकडे पाहून, त्या स्वरूपाकडे पाहून आपल्याला समाधी लागू शकते, इतकं भगवंताचं स्वरूप सुंदर आहे. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. त्या सावळ्या स्वरूपाला पाहून मोठ्या मोठ्या साधू संतांना समाधी अवस्था प्राप्त झाली होती. मग ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी श्लोक गायला, वरहापीडम नटवर वपुः, तो श्लोक नेमका शुकदेवांच्या कानामध्ये गेला. जे साधना करीत बसले होते ते पटकन बाहेर जागृत अवस्थेमध्ये आले, विचार करू लागले, एवढा सुंदर, एवढा देखणा आहे तरी कोण?
कानामध्ये कुंडल आहे, डोळ्याला काजळ आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आणि हजारो गायी सोबत वृंदावनामध्ये येतोय. एवढा सुंदर आहे तरी कोण म्हणे जाऊन बघितलं तरी पाहिजे. पटकन जागेतून उठले आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत आले, परत तिथंच थांबले. म्हणे नाही, दिसायला सुंदर आहे पण स्वभावाने आणि गुणाने कसं आहे काय माहिती. परत माघारी आली आणि परत ध्यान लावलं. म्हणे दिसायला फार सुंदर आहे पण गुण कसे आहेत काय माहिती. म्हणे स्वरूपाला मोहित होऊन चालणार नाही, गुण सुद्धा चांगले असायला हवेत. परत दुसरा श्लोक गायला, अहो बकीयं स्तनकालकोटं, अहो बकीयं स्तनकालकोटं, जिघांसया पाययदप्यसाध्वी, लेभे गतिं दातृचितां तथानं, कं वदयालु शरणं रजम, कं वदयालु शरणं रजम. दुसरा श्लोक जसा शुकदेवांच्या कानामध्ये गेला, अहो बकीयं स्तनकालकूटं, जिघांसया पाययदप्यसाध्वी, लेभे गतिं धातृचितात् त्वन्यं, कं वा दयालु शरणं व्रजेम. ज्या भगवान श्री कृष्णाला ती बकासुराची बहीण पूतना आपल्या स्तनांमध्ये विष भरून आली. म्हणे कशाला? भगवान श्री कृष्णांना मारण्याकरिता. त्या पूतनेला सुद्धा भगवंतांनी ती गती प्राप्त करून दिली जी यशोदेला दिली. अरे जिला मारायला आला तिला ती गती प्राप्त करून देतो, एवढा कृष्णासारखा कोण दयाळू असू शकतो. हा श्लोक जसा शुकदेवांच्या कानात गेला, पटकन जागेतून उठले. काल ऐकलं होतं स्वभावाने चांगला आहे, दिसायला चांगला आहे पण गुणाने सुद्धा चांगला आहे, गुण सुद्धा उत्कृष्ट आहे. पटकन जागेतून उठले आणि त्या दोन विद्यार्थ्यांजवळ गेले. म्हणे वा वा काय गोडवा आहे तुमच्या श्लोकांमध्ये, एक दोन श्लोक मलाही शिकवा म्हणे. ते विद्यार्थी म्हटले आम्हाला फक्त 2 श्लोक येतात. म्हणे मग आमच्या गुरुजींना 18,000 श्लोक येतात. म्हणे कुठे आहेत गुरुजी? म्हणे चला. जो मुलगा जन्मताच वनाच्या दिशेने गेला होता तो मुलगा भागवताच्या 2 श्लोकावर आपल्या वडिलांकडे परत आला. आल्याबरोबर पाहिलं आपले वडील आहेत, साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि ती भागवत जी व्यासांनी भागवत निर्माण केली होती ती भागवत व्यासांनी आपल्या मुलाला शुकदेवाला दिली. आणि मग त्या शुकदेवांच्या माध्यमातून ती भागवत परीक्षिती राजाला गंगा किनारी शुकदेवांनी सांगितली. असा सगळा क्रम भागवताने सांगितला. भागवतामध्ये प्रत्येक घटनेचा संवाद सांगितलाय. पहिल्या महात्म्यामध्ये सूत शौनक संवाद आहे, पुन्हा प्रथम स्कंदामध्ये नारद व्यासांचा संवाद आहे आणि या संवादामध्ये भागवताची निर्मिती झाली आणि ते भागवत व्यासांनी आपल्या पुत्रा शुकदेवाला दिली आणि त्या भागवताची कथा शुकदेवानी परीक्षिती राजाला सांगितली. आता हा परीक्षिती राजा कोण आहे, याच्या जीवनामध्ये असं काय घडलं, का परीक्षिती राजाच्या जीवनामध्ये भागवताचा आश्रय का परीक्षिती राजाला घ्यावा वाटला, कशाकरिता 7 दिवस गंगा किनारी शुकदेवांनी भागवत सांगितली. पहिल्या स्कंदामध्ये जे 19 अध्याय आहेत त्याच्या सुरुवातीला सूत आणि शौनक यांच्यामध्ये एकदा भागवत झाले. नंतरच्या 3 अध्यायामध्ये नारद आणि व्यास यांच्यामध्ये भागवत झाले आणि पुढच्या नंतरच्या काही अध्यायामध्ये परीक्षिती आणि शुकदेव यांच्यामध्ये भागवत झाले. मग भागवत एकच आहे पण संवाद तिघांचा आहे. मग कुठलं भागवत श्रेष्ठ मानायचं? सूत शौनक यांच्यामध्ये भागवत झाले ते मानायचं का नारद व्यासांच्या माध्यमातून भागवत निर्माण झाले ते मानायचं का शुकदेव आणि परीक्षिती यांच्या माध्यमात भागवत निर्माण झाले ते मानायचं? सूत आणि शौनक यांच्या संवादामध्ये जे भागवत झाले ना तिथं प्रामुख्याने भागवताला महत्व नाही दिलं, तिथं यज्ञाला महत्व दिलं. त्यांनी विचार केला होता यज्ञ करायचा आणि मग भागवत ऐकायची, म्हणजे अगोदर यज्ञाला प्रारंभ केला होता, भागवताला गौण टाकलं होतं. नंतर नारद आणि व्यासांच्या माध्यमात एक भागवत चालू आहे, तिथं संवाद झालाय.
मग एखाद्याच्या दुःखाच्या निवृत्ती करता भागवत सांगितलं जातं का? म्हणे नाही, तेही भागवत सर्वश्रेष्ठ नाही. मग कुठलं भागवत सर्वश्रेष्ठ आहे? प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मरणाचं भय आहे. त्या मरणाच्या, त्या मृत्यूच्या भयापासून निवृत्त होण्याकरिता जे भागवत गंगा किनारी शुकदेवांनी परीक्षितीला सांगितलं ते भागवत सर्वश्रेष्ठ माना. भागवत तेच आहे. पण शुकदेवांनी जे भागवत परीक्षितीला सांगितलं ते मुक्तीच्या उपायाकरिता सांगितलं होतं. कशाची? कारण परीक्षिती राजाच्या अंतःकरणामध्ये मरणाची भीती आहे. आणि फक्त परीक्षितीच्याच नाही तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा फक्त भीती, जीवनातला वास्तविक सत्य आपला मृत्यू आहे. आपला प्रत्येक दिवस जो जातोय ना त्या दिशेनेच जातोय. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं मरणाचं जे भय आहे ना, त्या मरणाच्या भयापासून निवृत्त करणारा ग्रंथ जर कुठला असेल तर ते आहे भागवत. त्या मरणाच्या भयापासून निवृत्त करणारा ग्रंथ, त्या ग्रंथातली कथा गंगा किनारी शुकदेवांनी परीक्षिती राजाला सांगितली. का सांगितली, कशा करिता सांगितली? याच्यामध्ये महाभारताचा प्रसंग सांगितला गेला. तो प्रसंग फार विस्ताराचा आहे. महाभारत म्हणजे ज्याच्यामध्ये द्रौपदी आहे, ज्याच्यामध्ये भीष्म आहे, ज्याच्यामध्ये दुर्योधन आहे, ज्याच्यामध्ये कर्ण आहे, ज्याच्यामध्ये कुंती आहे, ज्याच्यामध्ये उत्तरा आहे, ज्याच्यामध्ये अभिमन्यू आहे, या सगळ्याचे चरित्र महाभारतामध्ये आहेत. म्हणून महाभारताचा विषय सांगायचा आहे पण तो फार विस्ताराचा आहे. म्हणून परीक्षिती राजा कोण आहे या सगळ्या घटनेचा विचार महाभारताच्या अनुषंगाने केला जातो. म्हणून त्या महाभारताची कथा आपण उद्याच्या सत्रामध्ये घेणार आहोत, कारण कथेची वेळ झालेली आहे. त्यामुळे राहिलेला जो भागवताचा चिंतनाचा भाग आहे तो आपण उद्याच्या सत्रामध्ये श्रवण करणार आहोत. म्हणून कथेला पूर्ण विराम देण्या अगोदर सर्वांनी एकदा मस्तीमध्ये भजन गायचं आणि मग भागवताच्या आरती करता सर्वांनी जागेवरती उठून उभं राहायचं. सर्वांनी एकदा आनंदाने